498 केसमध्ये अनेक वेळा कुणाला पार्टी पोलीस करतील आणि कुणाला नाही ते समजत नाही. माझं म्हणणं पोलिसांवर एवढ्यासाठी आहे की तिनं जरी काही अर्ज केला तरी चार्जशीटमधून तुम्ही ती नावं वगळली पाहिजेत. 498 म्हणजे आत्ताचा 85 काय म्हणतो, हजबंड अँड हिज रिलेटिव्ज, म्हणजे नवरा आणि त्याच्या नातेवाईकांवर होणारा गुन्हा. तर बायको कुणावर करते? नवऱ्याच्या गर्लफ्रेंडवर, लिव्ह इन रिलेशनशिपवर, आणखीन कशावर. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी असतात किंवा एखाद्या मध्यस्थावर जो पाहुणा नाही, तर मग मित्रांनो या पद्धतीने जर नावं असतील तर ती नावं तुम्हाला चार्जशीटमध्येच पुरावा देऊन काढण्याची संधी असते. अन्यथा मग तुम्हाला मात्र हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु अशा लोकांच्या विरुद्ध केस दाखल झाली नाही पाहिजे. हे दाखल होण्यामुळं महिलेची केस तर एकदम म्हणजे नष्ट होऊन जाते, पतीला मात्र त्याचा उत्तम फायदा मिळतो. त्यामुळं अशा वेळी जर इतरांचं नाव असेल तर त्या केसचा फायदा घेऊन ही कशा पद्धतीने खोटी केस करते, चुकीची केस करते, हे सिद्ध करण्यावर आपला भर राहिला पाहिजे.